महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकूण 8 तालुके आहेत, ज्यामध्ये देवगड, मालवण, वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, कणकवली, वैभववाडी आणि दौडा मार्ग या तालुक्यांचा समावेश होतो. आपल्या कोकण कोस्टल राईडमध्ये समुद्रकिनाऱ्याला लागून असलेला महाराष्ट्राचा सर्वात शेवटचा तालुका म्हणजे वेंगुर्ला. वेंगुर्ला आकाराने मोठा असून याला आपण एका दिवसात एक्सप्लोअर करणं शक्य नाही, म्हणून आपण याला पार्टमध्ये एक्सप्लोअर करत आहोत, ज्यामध्ये आपण आपल्या सिरीजमध्ये वेंगुर्ला तालुक्याच्या सर्वात शेवटच्या भागापासून म्हणजेच रेड्डी गावापासून एक्सप्लोअर करत वरच्या दिशेने जात आहोत. या सिरीजच्या पहिल्या दिवशी आपण महाराष्ट्राच्या शेवटचा रेड्डीच्या आजूबाजूला असलेला परिसर एक्सप्लोअर केला, ज्यामध्ये विदेशालाही लाजवेल एवढा सुंदर समुद्रकिनारा एक्सप्लोअर केला. तसेच महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर असलेला ऐतिहासिक किल्ला आणि काही महत्त्वाची मंदिरे एक्सप्लोअर केली. ऐतिहासिक किल्ला आणि काही महत्त्वाची मंदिरे एक्सप्लोअर करून आपण शिरोडा नावाच्या बीचजवळ असलेल्या पॅराडाईज हॉलिडे नावाच्या रिसॉर्टमध्ये थांबलो होतो. जर तुम्ही तळ कोकणात येत असणार आणि वेंगुर्लामधील जागा एक्सप्लोअर करणार असाल तर हा रिसॉर्ट एक उत्तम पर्याय ठरू शकते. या सिरीजच्या दुसऱ्या दिवशी आपण एक असा बीच एक्सप्लोअर केला जिथं बस फॉरेनर्स होते. तसाच एक असा बीच एक्सप्लोअर केला जिथे लाखो मायग्रेटरी बर्ड आणि बस आपण एकटेच होतो. त्यानंतर कोकणातील साधी भोळी माणसांचा सुंदर अनुभव घेऊन आपण जाऊन भेटलो आपल्या जिवलग मैत्रिणी साक्षीला आणि रात्री समुद्रकिनाऱ्यावर जेवण बनवून तिथेच किनाऱ्याच्या बाजूला मंदिरात रात्र काढलो. आता समोर तिकडे आपण शेकोटी बी पेटवले होते, ते पेटून विजून त्याच्या चितडे उडत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे कोकण सिरीजच्या दुसऱ्या दिवसामध्ये. दिवसाच्या उजेडात टेंटच्या बाहेरचा नजारा पाहून आपण प्रॉपर कोकणात आल्याचा फील येत होता. काल रात्री जसं सांगितलं होतं आपण का मंदिराजवळ थांबणार होतो, हराला मंदिराजवळ आपण आपला टेंट लावला होता. आजूबाजूला बहुतच मस्त एकदम वातावरण आहे, कावड्या चिमण्या मस्त याच्याच आवाज येऊन राहिले कंटिन्यू. का मस्त लाईफ आहे, एकदम स्लो लाईफ. नारळाचे झाडं, लाल विटाचे घरा, वा. आपण थोडासा फ्रेश होऊन जाऊ. या जागेवर फ्रेश झालो तेव्हा आपण समोरचा टार्गेट एक्सप्लोअर करू शकतो. आपण आपली पॅकिंग करायला सुरुवात केलो आणि तिकडे अनिल भाऊ त्या काकांना व्लॉगिंग शिकवायला सुरुवात केले. कॅमेरा असा धरला ना असा तर तो आपण असतो आपण, आणि कॅमेरा असा धरला ना तर मी तो दुसरी दिसतं. हा बघा, बघितलं आपण हा. सगळंच चांगलं सुरू होतं की तितक्यातच समोर एक अडचण उभी राहिली. अनिल भाऊची गाडी चालूच होत नव्हती. आता गाडी चालू करणं हा सगळ्यात मोठा टास्क होता. अरे बापरे, दिवस नाही ना चालू. पुढे घेऊया ना, चढाव आहे पुढे. हा चढाव आहे ना. ऍडव्हेंचर. जीवनामध्ये ॲडव्हेंचरची काही कमी नाही. जे अजून एक नवीन ॲडव्हेंचर ॲड झाला आहे, बॅटरी लो झाली, बॅटरी डिस्चार्ज. काम करता आता रिवर्स मारता रे, रिवर्स मारता रे, रिवर्स. सरळ होत नव्हती म्हणून आता उलटी घेत चाललोय. आणि फायनली अफाट कष्टानंतर फायनली गाडी चालू झाली रे हो. आणि अशा प्रकारे अफाट कष्टांसोबत सुरू झाली आपल्या तिसऱ्या दिवसाची राईड, जिथे आपण वेंगुर्ल्यामधल्या 2 महत्त्वाच्या ॲक्टिव्हिटी कॅप्चर करणार होतो. आपला आजचा मेन टार्गेट आहे खवणे बीच. 21 वर्षाच्या एका मुलानं एक नवीन उद्योग चालू केला आहे, कायाकिंग
बाजूला समुद्र नाही तर मस्त कायाकिंगचे सुखसुविधा. हा लोक कायाकिंग करत आहे मस्त. लोकल व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार कोकणामध्ये जॉबची कमी संधी असल्याकारण कोकणातील गावागावातील तरुण गाव सोडून हळूहळू शहराकडे स्थलांतरित होऊ लागले आहेत. आणि यामध्ये कुठं ना कुठं कोकणाची पारंपरिक संस्कृती पुढे जपले जाणार नाही याची चिंता ज्येष्ठ नागरिकांना आहे. याच गोष्टीला ओव्हरकम करत कोकणातील एका तरुणाने स्वतःचं गाव सोडून शहरात न जाता कोकणातील संस्कृतीचा वारसा पुढे वाढवता यावा म्हणून गावाच्या किनारी असलेल्या पाण्याचा फायदा घेत इथे स्वतःचा बिझनेस उभा केला. पूर्ण आजूबाजूला नारळाचे झाड आहे आणि त्याच्या मधात हे छोटंसं असं पाणी आहे ज्याच्यामधून आपण कायाकिंगचा आनंद घेणार आहोत. का बोलतात त्याला? खाडी. खाडी. हा, नदी आणि समुद्र मिळतो ती बनते खाडी. तर या खाडीतून आपल्याला मॅनग्रोव्ह सफारी करायची आणि कायाक करायचं आहे. प्रशील भाऊ हे विराज. हॅलो भाऊ. धन्यवाद. डेली चालू राहते ना? हो, सकाळी 7 ते संध्याकाळी 6:30 पर्यंत रोज ओपन असतं. आणि हे असा किती दूर पर्यंत आहे असा एरिया? अंदाजे 1 किलोमीटर पर्यंत आतमध्ये पर्यंत एरिया आहे आपला. आणि हे जे दिसत आहे हे ते कांदळवन का? हो, ते हे कांदळवन आहे. खारपुटीची झाडं बोलतात त्याला, मॅनग्रोव्ज बोलतात. एका बाजूला विराज भाऊ या जागेबद्दल प्रॉपर माहिती देत होते आणि दुसऱ्या बाजूला अनिल भाऊ एका झाडाची फांदी घेऊन फिरत होते. हा का तेजपत्ता आहे? होऊ शकतो ना? जे आपण चिकन मटन जेवणात टाकतो तो तेजपत्ता. हा लाईव्ह तेजपत्ता पाहायला भेटला आपल्याला. म्हणजे याला का सुकवत असतील आहे ना? आला वाळत घालतात. आंब्याच्या पाल्यासारखं दिसते हा स्वतः. हा तेच पत्ता घरी नेता यावा म्हणून अनिल भाऊ सपासप झाडाचा पाला तोडू लागले. आणि मित्रांनो फायनली आपल्याला आले आहे खवणे. खवणे म्हणतात याला. खावणे बीच आहे. सकाळपासून एवढा खावणे म्हटलो. आता हे जीवनात पहिल्यांदा खातो ना म्हणून. असाच एक प्रकार आहे आमच्याकडे, चिले म्हणतात त्याला. चिले. चिले. अच्छा, ते वेगळं आहे का? घावणे नावाचा कोकणातील हा पारंपरिक पदार्थ खाऊन आपण तयार झालो एका ॲडव्हेंचरसाठी. जेव्हा कधी आपण वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करतो, कोणत्या पण प्रकारचे पाण्यातली ऍक्टिव्हिटी केलं तर त्याच्यासाठी आपल्याला हे लाईफ जॉकेट राहणं बहुत गरजेचं आहे. किती चांगली स्विमिंग येऊ, किती तुरम खान राहो, पण सेफ्टी बहुत गरजेची आहे. आपण हे घेऊ, ब्ल्यू आणि ग्रीन कलरची जी आहे ही वाली कायाक घेऊ. सुरुवातीच्या 5 मिनिटात कायाकिंगचे सगळे सूत्र समजले आणि मग सुरू झाली ओरिजिनल मजा. अनिल भाऊ जेव्हा नदी आणि समुद्राचं पाणी मिक्स होते त्या ठिकाणी खाडी तयार होते. खवणे किनाऱ्यावर सुद्धा नैसर्गिक पद्धतीने खाडी तयार झाली आहे. याच खाडीच्या पाण्याचा उपयोग करून इथे कायाकिंग सुरू करण्यात आले आहे. या खाडीची अजून एक विशेषता म्हणजे मॅनग्रोव्ज. या जागेवर कायाकिंग करत असताना आपण घनदाट मॅनग्रोव्हच्या अंदर जाऊन मॅनग्रोव्ह जवळून पाहू शकतो. या जागेवर कायाकिंग करत असताना आपण घनदाट मॅनग्रोव्हच्या अंदर जाऊन मॅनग्रोव्हला जवळून पाहू शकतो. वा मित्रांनो, हे दिसत आहे, हे जे एवढे मोठे झाडं दिसत आहे, मेलं रे. ज्या पण ठिकाणी आपण आलो एकदम गर्दीच्या दूर आलो, याला म्हणते प्रॉपर मॅनग्रोव्ह कांदळवन. आजकाल पिक्चर मध्ये नाही का, मराठी पिक्चर मध्ये म्हणते कांदळवन, हे ते जागा आहे. जर या जागेवरून कोटून ॲनाकोंडा आला, अजगर, तर लेण्याचे देणे स्वाचे. कायाकिंग तर आपण अनेक जागेवर करू शकतो, पण निसर्गात असलेल्या मॅनग्रोव्हमध्ये कायाकिंग करत असताना एक वेगळाच आनंद मिळत होता. हे आपण खवणे बीचवर जर कधी फिरायला आलात तर खवणे बीचवरून समोरून जे खाडी दिसते बॅकवॉटर, त्या बॅकवॉटरमध्ये हे कांदळवन आहे आणि आपण कांदळवन सफारीसाठी आलो आहे कायाक मार्फत. मग आता आपण कांदळवनाच्या एक घनदाट झाडीमध्ये आलो आहे. आता आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊ की आजूबाजूला दोन्ही साईडने मॅनग्रोव्ज आहेत आणि मधून आपण आपली बोट चालणार आहे. त्या पॉईंटला आपण इथून जाऊ. खवणेमध्ये असलेला कायाकिंग 2 हिस्स्यात विभागला असून
याचा पहिला भाग म्हणजे हा मँग्रोव्हचा गुफा, ज्याला आता आपण एक्सप्लोर केलो. या कायाकिंगचा दुसरा हिस्सा म्हणजे ओपन भाग. पुरा कांदळवनचा चप्पा चप्पा छान मारलो, याच्या अंदर गेलो, बाहेर गेलो, आजूबाजून सगळ्या ठिकाणी गेलो. आता रेसिंग लावू आणि तो शेवटचा पॉइंट आहे, कोण पहिले जाते ते पाहू. चला घ्या रे, 1 2 स्टार्ट. अरे 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 भाई, कायाकिंगच्या नावावर पुरा पाणी टाकत रे भाऊ. हॅलो रे भाऊ, या कायाकिंगचा बहुत जबरदस्त एक्सपिरियन्स होता. आता इथपर्यंत पोहोचायचं कसं हे आपण विराज भाऊ कडून जाणून घेऊ. 9322785172 हा माझा नंबर आहे. ह्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही कॉल करा आणि तुमची राईड बुक करा. विराज भाऊने स्वतःच्या गावातच स्वतःचा रोजगार निर्माण करून आता पैसे कमवण्यासाठी शहरात जाणे गरजेचे नाही हे सिद्ध केले. कोकणातील तरुण कोकणातच रोजगार निर्माण करू शकतो हे सिद्ध करून विराज भाऊ कोकणातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनला आहे. छान वाटलं भाऊ, आणि मस्त हा म्हणजे जो पण उपक्रम चालू केला आहे मस्त आहे. अनिल भाऊ आणि साक्षी आता ते दुसऱ्या जागेवर एक्सप्लोर करायला गेले आहे. ज्या ठिकाणी आपण चाललो आहोत हे ठिकाण त्यांनी कालच एक्सप्लोर केले. आता आज आपण चाललो पर्सनली एकटाच वायंगणी बीचवर. वायंगणी बीच करू आणि मग वेंगुर्ल्यामधल्या काही छोट्या मोठ्या गोष्टी कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू. आता आपण चाललो होतो वेंगुर्ल्यामधल्या वायंगणी बीचवर, जिथे जात असताना रस्त्याची सुंदरता आणि कोकणातील घरे हे पाहण्यासारखी होती. काका हे वायंगणी बीच कुठं आहे? इथून सरळ जावं लागेल ना काका? वायंगणी बीच इथून सरळ जावं लागेल. किती दूर आहे? 3 किलोमीटर. वा, मस्त झाडाच्या मधात आहे पा हे घर, सुंदर. या गावातील प्रत्येक घर कौलारू असून इथे आल्यानंतर आपल्याला प्रॉपर तळ कोकणात येण्याचा फील येत होता. या जागेवर घरामध्ये जेवण बनवत असतील ना, त्याच्यासाठी चूल पेटवली असणार आणि या चूलचा धुवा पूर्ण कौलामधून बाहेर निघत आहे. बहुतच सुंदर वाटत आहे. थोड्या समोर जाताच आपण जाऊन पोहोचलो वेंगुर्ल्यातल्या एका अशा बीचवर, जिथलं पाणी एकदम स्वच्छ आणि निळं होतं. वा 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 मित्रांनो, वा, फायनली आपण येऊन पोहोचलो रे बा. सिमेंटचं घर बनवण्यासाठी जे माती, जे रेती लागते ते हे वालीच रेती आहे. हे वा वा, इथूनच ट्रॅक्टर भरून ते लोक घेऊन जातात असे रेती माती. पुरा समुद्र किनाऱ्यावरची रेती माती नेली आहे. फायनली आपण पोहोचलो तर आणि दूर दूरवरी कोणीच नाही. समुद्राची सुंदरता कॅप्चर करण्यासाठी आपण ड्रोन उडवला आणि वायंगणी बीचच्या बाजूलाच एक हिडन बीच पाहायला मिळाला, ज्याला आपण थोड्या वेळातच एक्सप्लोर करणार होतो. या समुद्र किनाऱ्याच्या दोन्ही बाजूला, तिकडे आणि या बाजूला, दोन्ही बाजूला डोंगर आहे आणि डोंगराच्या मधात हा समुद्र किनारा आहे. आपण समुद्रकिनाऱ्याची शांतता अनुभवत होतो की तितक्यातच अचानक बिअर ग्रिलची आत्मा आपल्या शरीरात घुसली. समुद्र किनाऱ्यावर एक नारळ वाहत वाहत आलाय, त्याला फोडून पाणी प्यायचा प्रयत्न करू, काहीतरी ॲडव्हेंचर. अरे 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 अरे, लुडकत लुडकत अंदर गेलाय. थांब, त्याला वापस येऊ देऊ. नारळ आपल्याजवळ चाकू आहे, याच्यातून पाणी प्यायचा प्रयत्न करू. पाणी आहे याच्या अंदर. समुद्र आपल्याला कधीच नाराज नाही करत, काही ना काही द्यायचा प्रयत्नच करते. आज आपल्याला खायचा जुगाड भेटला या जागेवर.
चाकूत आहे बस, आता हा फुटला पाहिजे आपल्याकडून. असं नारळ फोडण्याची ही आपली पहिलीच वेळ होती. कोणत्या तरी झाडावरून तुटून आला असला. या नारळातून पाणी काढण्याच्या चक्करमध्ये आपल्या शरीरातलं पाणी संपत चाललं होतं. आज नारळ पाणी पिऊनच राहू आपण. जय भोले सागर बाबा की जय. हिया 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 हिया. शा, हा असा बिना फुकटच आपला एवढा एफर्ट टाकण्यात काय अर्थ नाही. पाण्याचा आवाज पाणी आहे याच्या अंदर, पण आता तो काढाचा कसा ठेवून द्यायचंच. काय हरकत नाही, आपल्याजवळ जो पाणी आहे तोच पाणी पिऊ. या जागेवर पाणी पिऊन आपण वापस समुद्रकिनाऱ्याजवळ गेलो, जिथे एक हैराण करणारी गोष्ट पाहायला मिळाली. असं आपण समोर चाललो होतो ना, इथं आपल्याला एक अंडा बाल भेटत आहे. हा बघा. आता हा अंडा एक्झॅक्ट होय कशाचा? कासवाचा अंडा असू शकते, सापाचा अंडा. साप बी तर अंडे देते कधी कधी. मला वाटते हा कासवाचा अंडा असायला पाहिजे, कारण या किनाऱ्यावर कासव राहते बहुत सारे. असू शकते कासवाचा अंडा. हे एक्झॅक्ट काय होता तेच समजत नव्हतं. याला इथं सोडून चालला जाऊ, राहू देऊ इथंच. वांगणी बीचला एक्सप्लोर केल्यानंतर आता आपण चाललो होतो वेंगुर्ल्यामधल्या काही महत्त्वाच्या गोष्टी एक्सप्लोर करण्यासाठी. दादा हे डच फॅक्टरी का आहे? डच फॅक्टरी कुठे आहे? हां, डच फॅक्टरी. दादा हे डच फॅक्टरी कुठे आहे? डच फॅक्टरी काय मालूम नाही रे. त्या गाडीच्या पुढे गाडी उभी आहे बघ, हां 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 तो लाईटीचा पोल आहे, हां हां. तिकडनंच रस्ता आतमध्ये डावीकडे झाला. डावीकडे. हो. वेंगुर्ल्यातील ऐतिहासिक डच वखार म्हणजेच वेंगुर्ला कोट हा 400 वर्षांपूर्वी डच व्यापाऱ्यांनी बांधलेला भुईकोट किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या वखारीला संरक्षण पुरवले होते. हे एखाद्या बहुत मोठ्या कोणत्या तरी राजवाड्यासारखा दिसून राहिला. एवढा मोठा कन्स्ट्रक्शन ना. सुरुवातीलाच या एंट्री गेटवर बहुत मोठा झाड लागला आहे. जसे काही या जागेची भिंत बांधण्यासाठी झाड आणि दगड दोघांचा उपयोग करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या स्वराज्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱ्या वेंगुर्ल्यातील डचकालीन डच वखार या भुईकोट किल्ल्याचे इतिहास 400 वर्ष जुना आहे. वा, काय एंट्रन्स आहे. भारतात व्यापार व दळणवळणाच्या दृष्टीने आलेल्या डचांनी या किल्ल्याची निर्मिती 1637 साली केली. भारतात व्यापार वाढण्याच्या दृष्टीने डचांनी पहिले पाऊल हे वेंगुर्ल्यामध्ये टाकले. या जागेचं आता कन्स्ट्रक्शनच पाहण्यासारखं आहे. इथं विहीर पण आहे एक. या डच फॅक्टरीच्या जस्ट अपोजिट मध्ये इथं एक विहीर आहे, विहीर. आणि खाली निळं पाणी आहे तिथं. एक तर हे पडक्या अवस्थेत आहे ना, इथं कोणीच नाही. माणसाचा अजिबात नामोनिशाण नाही. एखादी भूतिया जागा राहते ना, तशीच फिलिंग येत आहे. परदेशातून आणलेला माल उतरवून तो सुरक्षित ठेवण्यासाठी एका वखारीची म्हणजे गोदामची गरज होती. त्यामुळे डचांनी वेंगुर्ला, सावंतवाडी, बांदा हा भूभाग ताब्यात असलेला विजापूरचा बादशाह आदिलशाहकडे वखार बांधण्याची परवानगी मागितली आणि ती त्यांना मिळाली. त्यानंतर डचांनी या वेंगुर्ला कोटाची उभारणी केली. 3 मजली असलेल्या या वखारीची इमारत भली मोठी आहे, तर कच्चा माल ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोल्या उभारण्यात आल्या आहेत. का मस्त कन्स्ट्रक्शन आहे. त्या काळी नालासोपारा, विजयदुर्ग, वेंगुर्ला ही 3च बंदरे अस्तित्वात होती. वेंगुर्ला बंदर असल्यामुळे समुद्रमार्गे जवळपास 70 देशातून जहाजामध्ये माल भरून हा माल वेंगुर्ला कोट येथे आणून जमा केला जात होता. हे पाठीमागची भिंत झाडाकारण पूर्ण पडणार आहे. हा झाडाचा जो मूळ आहे तो तटबंदीच्या मधातून खाली खाली चालला. या भिंतीच्या मधातून बहुत मोठी गॅप पडली आहे. हे भिंत कधीही पडू शकते खाली. भारतात डच हे व्यापार व व्यवसाय वाढवण्याचे हेतू ठेवून आले होते. सुरत हे त्या काळी भारतातील व्यापाराचे प्रमुख केंद्र होते. त्यानंतर वेंगुर्ला येथे वखारणीची उभारणी करून आपला व्यवसाय महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक
या 3 राज्यांमध्ये पसरवला. आपला व्यापार व दळणवळणातून मोठ्या प्रमाणात डचांनी आर्थिक उलाढाल केली. मात्र त्यांना या भागात सुरक्षेची खात्री नसल्याने त्यांनी दक्षिण कोकण प्रदेश ताब्यात असलेल्या स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांकडे संधान साधले. आपणास सुरक्षा पुरवण्यात यावी त्याच्या बदलात नजराणा देण्याचा ठराव डचांनी महाराजांकडे केले. त्यानुसार त्यांचा व्यापार वाढवण्यासाठी डचांना महाराजांनी सुरक्षा पुरवली. मस्त 1 नंबर जागा आहे. बस या जागेवर आल्यानंतर काळजी घ्या रे वा. आता आपण चाललो आहोत वेंगुर्ल्याच्या लाईट हाऊस जवळ. वेंगुर्ल्याचा लाईट हाऊस हा किनाऱ्यावरच आहे, तर आपण त्याला कव्हर करू. जर आपण मुख्य वेंगुर्ल्यात आलो तर वेंगुर्ल्या बंदराजवळ जवळपास 4-5 पॉईंट एकाच वेळेस कव्हर होऊ शकतात. ज्यामध्ये सगळ्यात पहिले आपण डच फॅक्टरीला एक्सप्लोर करून जाऊन पोहोचलो वेंगुर्ल्यामधल्या सर्वात प्रसिद्ध केबल ब्रिज जवळ. केबल ब्रिज जवळच आपल्याला अनेक प्रकारच्या वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी पाहायला मिळतात. जर कोणाला सुंदर व्ह्यू सोबत वॉटर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायची असेल तर या जागेला नक्कीच भेट द्यायला पाहिजे. वेंगुर्ल्यामधला हा सगळ्यात फेमस ब्रिज होता. या ब्रिजच्या किनारपट्टीवरून सरळ सरळ गेलो तर आपण जाऊन पोहोचणार वेंगुर्ल्या लाईट हाऊस जवळ. साफ स्वच्छ निळ्या पाण्याला लागूनच असलेला हा रोड म्हणजे वेंगुर्ल्याची शान आहे. याच केबल ब्रिजच्या बाजूने एक रस्ता आपल्याला थेट वेंगुर्ले बंदरजवळ घेऊन जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनारपट्टीवरील हे एक ऐतिहासिक आणि प्रमुख व्यापारी बंदर आहे, जे त्याच्या पांढऱ्या शुभ्र वाळूच्या किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. तसेच मासेमारी हे या बंदराचे मुख्य आकर्षण आहे. जसं आपण समोर चालत आलो तो आला ब्रिज. ब्रिजच्या बाजूने एक रस्ता समोर आला. समोर आल्यावर इथं एक आपल्याला गेट दिसत आहे. याच जागेवरून लाईट हाऊसला वर जायला जाते. पायऱ्या भाऊ, बहुत वर चढत जायचं आहे पुरा डोंगरावर. जर आपण वेंगुर्ला बंदराच्या मार्गाने लाईट हाऊसवर जात असणार तर जवळपास 150 ते 200 पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागते. इथं येतपर्यंत पुरा घामाघूम झालाय शरीर. वेंगुर्ला लाईट हाऊस हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरापासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर एक महत्त्वाचे नाविक चिन्ह आहे. हे दीपगृह अरबी समुद्रातील जहाजांना सुरक्षित मार्ग दाखवण्यासाठी, विशेषतः खडकार किनारपट्टीवर चेतावणी देण्यासाठी एक प्रमुख स्थान आहे. ही इथं इकडची संध्याकाळी 6ला चालू होते. 6:30ला. ही रेड कलर आहे. लाईट हाऊसमध्ये जर आपल्याला वर जायचं असेल तर प्रत्येकी 10 रुपयाची एक तिकीट आहे. त्याच्यानंतर आपण या लाईट हाऊसच्या वर जाऊ शकतो. या लाईट हाऊसच्या वरून जो नजारा बघायला मिळाला तो पाहण्यासारखा होता. रस्त्यावरून जात असताना आपल्याला रस्त्यावरच एक मंदिर दिसत आहे, ज्या मंदिरामध्ये बहुत सारे झेंडे आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला शहरात कुडाळ रस्त्यावर खडीच्या पुलाजवळ स्थित श्रीदेव मानसेश्वर हे एक जागृत आणि 100 वर्षाहून जुनं देवस्थान आहे. या मंदिरात पारंपरिक गाभारा नसून येथे नदीपात्रात भगवा निशाण्याने वेढलेले स्थान आहे. हा देव रात्रीच्या वेळी प्रवाशांना वाट दाखवतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. एवढे झेंडे काऊन लावून आहे? हे जत्रेला लावतात. हे मानवलेले असतात. आपल्या मनाला वाटेल तसं लावायचं, म्हणजे आपली इच्छा जर पुरी झाली तर लावायचं. अच्छा, अशी असते मानवलेले, किंवा आपली इच्छा आपण काय बोलतो, यंदा बोलले पुढच्या वर्षी झेंडा घालू, असं जर असलं तर ते घालावं लागतं. म्हणजे जे इच्छा पूर्ण झाली तर मग त्यांनी झेंडे लावतात. या मंदिरात जर कोणी नवस मागितला आणि जर तो नवस पूर्ण झाला तर बदल्यात लोक इथे भगवा ध्वज अर्पण करतात. ज्याचा जेवढा मोठा नवस तो तेवढाच मोठा झेंडा अर्पण करतो. श्री मानसेश्वर मंदिरामध्ये आपण आलो आहोत आणि या मंदिरामध्ये आपल्याला बहुत सारे झेंडे पाहायला भेटत आहे, भगवा ध्वज. तर हे झेंडे कशासाठी, तर कोणी जर अगर मन्नत मागत आहे आणि ते मन्नत जर यावर्षी पूर्ण झाली तर पुढच्या वर्षी ते लोक जत्रेमध्ये येतात आणि इथं असे झेंडे लावतात. तर आपापल्या मानाच्या हिशोबाने ते झेंड्याचा आकार राहते. जर मोठी मन्नत असेल तर मोठा झेंडा, जर छोटी मन्नत असेल तर छोटा झेंडा.
मानसीश्वर किंवा देव मानसीच्या देवचारात हे स्थान पाहिल्यावर अनेकांना आश्चर्य वाटतं, कारण इथं पारंपरिक अर्थाने मंदिर नाही, गाभारा नाही, मूर्तीही नाही. सुमारे 15 फूट चौरस आकाराचं बांधकाम आणि त्यावर फडकणारे असंख्य भगवे ध्वज हेच इथल्या देवस्थानाची ओळख सांगतात. या जागेवर बहुत सारे झेंडे आहे, बहुत. या मंदिराला एक्सप्लोर केल्यानंतर आपण निघालो एका अशा बीचला एक्सप्लोर करायसाठी जो वेंगुर्ल्याचा सर्वात सुंदर बीच राहणार होता. कुठून तरी तर रस्ता असलच. पाणी तर एकदम निळा आहे. या डोंगर दिसतंय हा बाजूचा, त्या जागेवरून आपण खाली उतरायचा प्रयत्न करू. हा बीच अननोन असल्याकारण इथे जाण्याचा प्रॉपर रस्ता नव्हता. त्यावाल्या दगडावर जायचं आपल्याला. तिथून असा मार्ग काढत काढत खाली उतरू. दुरूनच निळाशार दिसणाऱ्या या बीचला आपल्याला काही करून एक्सप्लोर करायचं होतं. त्या जागेवर जायसाठी रस्ता तर नाही, पण आपण शोधत शोधत मार्ग काढत तिथपर्यंत पोहोचू. बहुतच सुंदर आहे जागा. एकदम अंदमान निकोबारचा फील येऊन राहिला इथं जात असताना. या जागेवर पोहोचण्यासाठी घसरत्या डोंगर भागेला पार करत आपण समोर जाऊ लागलो. भयानक निळं पाणी दिसत आहे. थोडंसं अजून जवळ जाऊ. त्या जवळ गेल्यावर आपल्याला प्रॉपर व्ह्यू पाहायला भेटल. फायनली आपण येऊन पोहोचलो साव. बस थोडंसं अजून 4-5 कदम ना आपण तिथं जाऊन पोहोचू त्या निळ्या पाण्याजवळ. 3, 2, 1 रेडी. हाच तो नजारा होता ज्याच्यासाठी आपण इथं आलो होतो. फायनली आपली कसरत पूर्ण झाली आहे. अशक्य सुंदर समुद्र मंथन. कोकणात एवढे सुंदर समुद्र किनारे आहे याचा मला विश्वासच होत नव्हता. आपण मोठ्या उत्साहात या जागेवर येऊन पोहोचलो तर खरा, पण उन्हाच्या तडाख्या कारण वापस जात असताना थोड्या वेळातच बेकार हाल होणार होता. जागा सुंदर होती, पण पुरा टायर्ड झालो. घाम वाम सब होऊन बोलण्याची हिंमत बी नाही उरली. गाडीजवळ जाऊ. या सिरीजमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्याला आपण होऊ शकेल तेवढं चांगल्या पद्धतीने एक्सप्लोर केलो. जर आतापर्यंतची कोकण सिरीज तुम्हाला आवडली असेल तर याला लाईक करून होऊ शकेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही सिरीज शेअर करा, जेणेकरून तुमच्यासारखे अनेक भटके मंडळी घरी बसल्या बसल्या अशा सुंदर जागेचा आनंद घेऊ शकणार. कोकण कोस्टल राईडच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला काही मजेदार आणि ॲडव्हेंचरस जर्नी पाहायला मिळणार. पाण्यात लँडिंग होत आहे काका. मेला मेला मेला. ये वा